शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। रवींद्र पाटील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते, मात्र रावेरमध्ये श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली, ज्या श्रीराम पाटलांचा पराभव झाला। आज अजित पवारांच्या बैठकीमध्ये रवींद्र पाटलांची उपस्थिती होती आणि वेगवेगळ्या चर्चांना या उपस्थितीमुळे उधाणही आलेले आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, ज्ञानदा, जेव्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा या मतदारसंघातून रवींद्र पाटील यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आघाडीवरती होतं, त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी सर्वत्र चर्चा होती असं मानलं जात होतं। मात्र अचानक त्यांचं नाव मागं पडलं आणि दुसरा उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिला आणि आता त्यानंतर रवींद्र पाटील यांची अजित पवारांसोबत भेट होते। अर्थात ही भेट आपण काही आपल्या कामानिमित्त घेतली आहे असं जरी रवींद्र पाटील म्हणत असले तरी याला पार्श्वभूमी मी आता जी सांगितली ती आहे। त्यामुळं रवींद्र पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। खरं तर निकाल लागल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार निवडून आलेत आणि अजित पवारांच्या पक्षाचा एकच। मात्र अजित पवार सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असलेल्या नेत्याकडे हा ओढा कायमच असतो। त्यामुळे रवींद्र पाटील येत्या काळात काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।